हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्ही पोहोचलो होतो एअरपोर्टला. तर हे आहे पुण्याचं छान सुंदर असं एअरपोर्ट. तर हे एअरपोर्टला ना खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आहेत काढायला, पण मी छोटे मोठे काढलेले आहेत व्हिडिओ. आणि अशा प्रकारे आता आमचा झोन लागला होता आणि आम्ही चाललो होतो आता बसण्यासाठी गाडी, विमानामध्ये, फ्लाईटमध्ये. आणि तर अशा प्रकारे आम्ही जात होतो विमानामध्ये बसायला. पाहू शकता तुम्ही. आता मी ना माझ्या व्हिडिओजना काही म्युझिक वगैरे लावत नाही, का तर ते कॉपीराईट येतं आणि मला ते जमतही नाही फार. मी म्हणजे फोनवरतीच एडिटिंग करते त्याच्यामुळे. आणि हे पहा असे विमानांचा यांचा एअरपोर्टचा मस्तपैकी आनंद घेत घेत. आता हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे नाही हे. तर त्याच्यामुळे आम्ही इकडे चाललेलो आहोत आता बसण्यासाठी. इंडिगोची फ्लाईट आहे, पाहू शकता तुम्ही. आणि गोव्याला जाण्यासाठी गर्दी गर्दी आहे काय? आम्हीच नाही चाललो फिरायला गोव्यासाठी. भरपूर अशी तुफानी गर्दी आहे, असं म्हणायला पाहिजे की कुणी राहिले का गोव्याला यायचं. तर एवढी अशी गर्दी आहे. आणि एअर होस्टेस आपलं आपलं छान प्रकारे कामगिरी बजावत आहेत, चांगलं त्यांचं काम करत आहेत. योग्यरित्या समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की सीट बेल्ट व्यवस्थित लावा. त्याच्यानंतर वरती जर विमान उडलं की हवेचा दबाव, आणि जर ऑक्सिजन कमी पडलं तर ऑक्सिजन मास्क लावा. दुसऱ्याचा ऑक्सिजन मास्क लावण्यापूर्वी आपला स्वतःचा लावा, जेणेकरून स्वतःचे प्राण वाचले तरच आपण दुसऱ्याचे प्राण वाचू शकतो. यामागचं हे कारण असं. मग ते ऑक्सिजन मास्क खाली येतील, मग ते तुमच्या तोंडाला लावा. अशा प्रकारे ते एअर होस्टेस आपल्याला समजून सांगत आहेत. आणि मग अशा प्रकारे विमान आता उडत आहे. विमान आता टेक ऑफ करत आहे छान प्रकारे. हे पाहू शकता तुम्ही पुणे, सकाळचा नजारा. सकाळ झालेली आहे आणि मॉर्निंग अशा प्रकारे पुण्याची आज आभाळातून मॉर्निंग झालेली आहे आमची. किती सुंदर अशी मॉर्निंग आहे, तुम्ही पाहू शकता. काय सुंदर असं दृश्य आहे. आणि याचे व्हिडिओ ना मी अजून तुम्हाला टाकेल की खूप सुंदर असं दिसत आहे, पाहू शकता. अन्वी तर खूप आनंद घेत आहे आणि तिला मजा येत आहे आमच्या अन्वीला. आणि गोवा म्हणजे आमच्या अन्वीचं मामाचं गाव आहे, तर तिला खूप गोवा आवडतं. तर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की जे माझे रेग्युलर ब्लॉग पाहणारे लोक असतील की त्यांना गोवा 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 का जातात. तर आमच्या अन्वीला गोवा आवडतं. तर आमच्या अन्वीला आम्ही विचारतो की अन्वी तुला कुठे फिरायला जायचं, ती जी लोकेशन सांगेल आम्ही तिकडे जातो. मग तिनं सांगितले की मला गोव्यालाच जायचं आणि मला त्याच हॉटेलमध्ये जायचं आणि मला तिथेच जायचं. मग आम्ही तीच तिकीट बुक्स केले आणि तिकडेच जाण्याचा प्लॅन केला. का तर लहान मुलांना मग त्यांना मग जिथे जायला आवडतं तिथे गेलं तर एन्जॉय करता येतो. आणि उन्हामध्ये आपण दुसरीकडे कुठे फिरू पण नाही शकत. त्याच्यामुळे. आणि हा होता अन्वीचा सकाळचा ब्रेकफास्ट, हा होता पनीर. आणि अन्वीनं मग पनीर खाल्लं, एन्जॉय केलं, बाहेरून असा व्ह्यू पाहिला. आणि अशा प्रकारे आता आम्ही जात होतो आणि मी व्हिडिओ शूट करत होते. का तर गोवा, पुणे टू गोवा एक 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 तास सव्वा तासाचा रोड आहे, फार काही नाही आहे. त्याच्यामुळे तेवढ्या वेळात आपण काय करणार. मग बाहेर वगैरे थोडंफार पाहत होतो इकडं तिकडं. मग लगेच आलं आपलं हे आहे मोहन पर्रीकर मोपा एअरपोर्ट गोवा. तर आणि हे फ्लाईट जात होतं लगेच ना कुठे दुसरीकडे जात होतं. आणि अशा प्रकारे आहे. तर खरंच मला ना पर्सनली आम्ही आता येताना आलेलो आहोत गोव्याला मोप्याच्या एअरपोर्टवरून, आणि जाताना आम्ही वास्कोच्या गोवा एअरपोर्टवरून गेलेलो आहोत मागे रिटर्न पुण्याला. परंतु मला ना मोपा एअरपोर्ट हे नवीन आहे आणि इतकं सुंदर आहे ना, खरंच खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे आणि छान आहे. म्हणजे मला आवडलं वास्कोपेक्षा ना हे एअरपोर्ट मोपा छान आहे, मोहन पर्रीकर आहे. तर सुंदर आहे एअरपोर्ट. तर तुम्हाला पुढे पण दिसेल, मी तुम्हाला दाखवेल. तर अशी एंट्री आहे आणि छान आहे एअरपोर्ट, तुम्ही पाहू शकता. आता आम्ही आमच्या बेल्टकडे चाललो आहोत, तिकडं लगेज येतील तिकडे चाललेलो आहोत घेण्यासाठी. आणि क्लीन आहे, छान आहे हे एअरपोर्ट. हे असं छान छान लिहिलं आहे. टुरिस्ट येतात तर त्यांच्यासाठी ओनली गोवा. मी इथे एक फोटो क्लिक केलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे. आणि अशा प्रकारे आमची गोव्याची ट्रिप ही सुरू झालेली आहे. आता आम्ही काहीतरी वेकेशन मोड आमचा ऑन झालेला आहे इकडे. तर हे आहे मोपाचं एअरपोर्ट जे गोव्याचं आहे. आणि एक्सिलेटर वरतून आता आम्ही जात आहोत. तर काहींना एक्सिलेटरची फार भीती वाटते आणि चढताना उतरताना पण लिफ्टपेक्षा एक्सिलेटर बरं पडतं, असं माझं म्हणणं आहे. की काही नाही घाबरण्याचे काही नसतं, पायऱ्या जसे उचलतात उतरतात तसं असतं ते. तर अशा प्रकारे आहे.
हे पहा, आता तुम्ही माझा आहे ना व्हिडिओ पहा, त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. का तर माझ्या वेकेशन मोड्समध्ये मी माझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता करता त्यांच्यासोबतच्या खूप अनमोल क्षणांमधून वेळ काढून मी हा शूट केलेला आहे. फक्त आणि फक्त माझे व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांसाठीच मी हा केलेला आहे. त्यासाठी तुमचा एक लाईक तर बनतो. तर अशा प्रकारे आहे हे मोपाचं एअरपोर्ट. छान आहे. तर पाहू शकता तुम्ही, सुंदर आहे. आणि गोव्यामध्ये ना उन्हाळ्यामध्ये खरंच मला गोव्यामध्ये गेल्यावरती असं जाणवलं की हे पहा, असे लगेज सीट बेल्ट आहे 2 नंबरचा, तर इथं आमचे लगेज आलेले. आणि पुण्यापेक्षा आहे ना गोव्याला खरंच वातावरण छानच होतं. का तर पुण्यामध्ये आल्यानंतर असं वाटलं की इतकी गरमी, त्या मानाने गोव्यामध्ये असं आभाळ ढगाळ आणि पावसाचं वातावरण होतं. त्याच्यामुळे फिरायला खरंच खूप मजा आली आणि उन्हाचा बिलकुल त्रास नाही झाला. त्याच्यामुळे आमचं जाणं हे खरंच खूप छान वाटलं आम्हाला तिथे जाऊन. आणि हे अशा प्रकारे आहे हे मोपा एअरपोर्ट गोवा. तर छान आहे, सुंदर आहे. आणि आमच्या अन्वी आणि अन्वीचे पप्पा असे दोघे जण निघालेले आहेत एअरपोर्टच्या बाहेर. आणि पाठीमागून मी शूट करत आहे, शूटिंग करत करत, बिकॉज आय एम अ व्लॉगर ना. आणि स्टारबक्सची कॉफी कोणी कोणी पिली आहे नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि आता सध्या ना फ्रेंड्स, माझे व्हिडिओ आहेत ना फक्त 2-3 व्ह्यूजच येतात. परंतु मला अपेक्षा आहे की माझे एक ना एक दिवस माझ्या व्हिडिओजना खूप सारे व्ह्यूज येतील. आणि फक्त त्यासाठीच मी हे व्हिडिओज बनवते. आणि मी जाता जाता क्रॉक्समध्ये गेलते. अन्वीचे क्रॉक्स खराब झालेले आहेत, परंतु ॲज युज्युअल क्रॉक्स बाहेरच इतके महाग आहेत, तर 3-4 हजाराला आहेत. आणि घेण्याचं पण काही नाही, ते पोरं असतात ना कुठं विसरून वगैरे येतात गार्डनमध्ये वगैरे, म्हणून मग मी अन्वीला 1-1.5 हजारापर्यंत वगैरे घेते क्रॉक्स, असे फार 5 हजाराचे वगैरे नाही घेत. आणि हे बाहेरचा असा व्ह्यू आहे मोपाचा गोवाचं एअरपोर्ट जे आहे त्याचा. खरंच खूप सुंदर असं एअरपोर्ट आहे. आम्ही तिथे ना अर्धा तास आम्ही तिथे टाईम स्पेंड केला असेल. खूप छान आहे. असं फिरून वगैरे पाहिलं तर पाण्याची सुरुवातच इथून झाली. आणि पाण्याचंच गाव आहे, तर जिकडे तिकडे पाणी हे असणारच. आणि हे अशा प्रकारे आहे बाहेरून व्ह्यू. हा जो स्टॅच्यू आहे तो पण खूप सुंदर दिसत होता, खूप छान दिसत होता. इथे आणीचा मी एक फोटो क्लिक केलेला आहे. आणि हे अशा प्रकारे आहे. छान होतं, सुंदर होतं, एकदम शांतता आणि छान. आणि आमची मेन ट्रिप होतं की आम्हाला दगदग करून फिरायचंच नव्हतं, आम्हाला पीस, शांतता, आराम करायचा होता. आणि त्याच दृष्टिकोनातून आता सुरुवातच ही अशी झालेली, त्याच्यामुळे खूपच छान वाटत होतं. एकदम असं सुंदर नयनरम्य दृश्य होतं. आणि अन्वीचा एन्जॉय करत होती. आणि अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही ग्रीनरी वगैरे खूपच सुंदर होतं नेचर. आणि हे आहे, आणि ते खरंच खूप छान सोय आहे की इथे ना वेटिंग, जी कॅब आपण बुक करतो त्या वेटिंग करायची गरज नसते. ते आपण त्यांना सांगायचं बुक करताना, ते त्या नंबरवरती प्लेटवरती येतात, थांबतात. आणि ते त्यांना पार्किंग करायला किंवा इथं 10 मिनटाच्या वरती इथं त्यांना थांबू देत नाही. 10 मिनटं सोडा, 5 मिनटाच्या वर पण नाही. 5 मिनटाच्या वर जर वेळ लागत असेल तर तुम्हाला बाहेर पार्किंगला जाऊन थांबावं लागतं. आणि अशा प्रकारे गाड्या येतात, भुरकने आपल्याला घेऊन जातात एअरपोर्टवरून, पण इथे थांबायला अलाव नाही आहे. तर आमची आता गाडी आलेली आहे. ॲक्च्युली गाडी आधीच आली, पण आम्ही थोडंसं फ्रेश होण्यासाठी गेलतो, तर त्याच्यामुळे मग तो पुन्हा जाऊन पार्किंगला जाऊन थांबलेला, त्याच्यानंतर तो आला. तर हे असं आहे मोपाचं एअरपोर्ट. तर किती सुंदर आहे पहा, आणि खूप छान आहे. सगळ्यांनी जर गोव्याला आले तर नक्की इथे व्हिजिट करा. असं हे छान असं मोपाचं एअरपोर्ट आहे, मला आवडलेलं. आणि आता आम्ही जात आहोत